मी युवा शेतकरी आकाश ठोंबरे. आपल्याला टरबूज लागवड करायचं आहे. आता आपण ट्रॅक्टरनं मल्चिंग आथरलेली त्या मल्चिंगला जे होल पाडायचे आपल्याला, जे आपण बी लावणार आहे टरबूजाचं, तर होल पाडण्यासाठी आपण जुगाड म्हणून एकच्या तोंडाचा लोखंडी पाईपचा तुकडा कापून त्याला आपण लोखंडी गज लावलेला आहे आणि एडिंग करून आपण आता हे बकेट आपण पेटवली आहे. याच्यात ते गरम करायचे. हे बघा आता कशा प्रकारे गरम झाले होल पडते. आणि जे आपण टरबूज लागवड करताय त्याच्यासाठी आपण होल कमीत कमी अंतर 1 फूट 1.25 फूट अंतर तरी ठेवायला पाहिजे. त्याने चांगली रोपाची वाढ होती, व्यवस्थित होती, माल बी चांगला लागतो. त्यासाठी आपण 1 फुटाचं 1.25 फुटाचं अंतर ठेवत आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण होल पाडलेले. बघा अर्धे झाले, अर्धा बाकीचे काही राहिले पाडायचे. चला तुम्हाला एक डेमो म्हणून टाकू कशा प्रकारे आपण जुगाड लावला होल पाडण्यासाठी मल्चिंगला. टॉप करणार ना, टॉप करणार आपण होल पाडतो. गरम झालेले पाईपाने पटापट भोक्षे पाडता येते आपल्याला. अंदाजे माप घेऊन 1 फुटाचा अंतर ठेवा. चला मित्रांनो, आपण भोक्षे पाडलेले पाहूया. आता हे पहा अशा प्रकारे भोक्षे पाडतात. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण 1 फुटाच्या अंतरावर आपण भोक्षे पाडत आहे. सगळ्यात सोपा उपाय, एकदम सोप्या पद्धतीने. गरम करायचं, कार झालं का दुसरं घ्यायचं. सकाळ आपण 2-3 घंट्यात 1.5 एकरचे होल पाडलेले आहे. तेव्हाच होल पाडायचे. युवा शेतकरी आकाश ठोंबरे. हे आपला 1.5 एकरचा प्लॉट आहे. सध्या होल पाडण्याचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता आपण एकरी पद्धतीने होल पाडेल. आपण झिगझॅग पद्धतीने नाही पाडेल, एकरी पद्धतीने. आमचे सहकारी मित्र आकाश केसभट आता होल पाडत आहे.